तर आज आम्ही आलो आहे आमच्या नांदगाव तालुक्यातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र नस्तनपूर येथे. तर तुम्ही नांदगाव तालुक्यामध्ये येणार असाल तर नस्तनपूरला एकदा नक्कीच भेट द्या आणि नक्कीच दर्शन घ्या. तर हे आहे श्री शनी महाराज मंदिर नस्तनपूर, जे की नांदगावपासून 15 ते 18 किलोमीटर दूर आहे. आणि आम्ही चाललो होतो मोटरसायकलीवर. आणि आमच्या गावापासून म्हणजे एवढं काही दूर नाही आहे, थोडंसंच दूर आहे, 15 किलोमीटर असेल मे बी. आणि वातावरण एवढं भारी झालेलं होतं ना की तुम्हाला काय सांगू. तुम्ही फक्त चेक करा, वातावरण चेकआउट करा तुम्ही. एवढे भारी ढग आलेले होते आणि कलर कॉम्बिनेशन ढगांचं एकदम छान झालेलं होतं. आणि पावसाळा सुरू होऊन नुकतेच आता काही 15-1 दिवस झालेले आहे. म्हणजे ह्या वर्षी पावसाळा थोडा लेटच चालू झाला. आणि तुम्ही वातावरण बघा किती छान. म्हणजे 15 दिवस झाले पाऊस पडून, तरी पण सगळीकडं कसं हिरवळ हिरवळ दिसतंय. आणि पावसाचं नाशिक जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट दिलेला होता. आणि ढगं बघा तुम्ही कसे दिसताय, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नाही असे ढगं होते. आणि सायंकाळी पाऊस झालाच. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक नक्कीच करा. आणि हा आहे नांदगाव चाळीसगाव रोड. आणि नस्तनपूरची अशी गोष्ट आहे की एक खोजा होता, जो की रेल्वे कामगार होता. म्हणजे त्या काळात, ज्या काळात इंग्रज लोक आपल्या इथे होते आणि त्यांनी जी रेल्वे चालू केली, तर तिथलाच एक रेल्वे कामगार होता. आणि त्याच्याकडे एक अशी वस्तू होती की जी लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं व्हायचं. आणि त्याला ना दिल्लीचा दिवा बघायचा होता, त्याच्यामुळेच तो रेल्वे अडवायचा प्रयत्न करत होता. तर असे माझे पप्पांनी मला सांगितलं. तर तुम्ही इथं बघू शकता की जवळूनच रेल्वे गेलेली आहे. तर तुम्ही बघा ही रेल्वे जातीये. तर ही थोडीशी लांब दिसते, पण जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा ते जवळून दिसते. आणि तुम्ही बघू शकता की हा चाळीसगाव रोड पुढे जातो आणि त्याच्यानंतरून हा नस्तनपूर फाटा आहे. आणि इथे ही मोठी कमान आहे. आणि ह्या कमानीमधून मधी थोडंसं 1-1.5 किलोमीटर आहे आणि मग शनिदेवाचं मंदिर आहे. त्यापासून थोडंसं पुढं ते खोज्याची विहीर वगैरे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता किती जास्त हिरवळ आहे. आणि असंच नाही की पावसाळ्यातच हिरवळ असते, तर पूर्ण तिन्ही ऋतूंमध्ये 12ही महिने इथे हिरवळच असते. कारण की इथं झाडं वगैरे भरपूर प्रमाणात लावलेली फुलझाडं. आणि खूप छान वाटतं इथं, एकदम प्रसन्न वाटतं. जर तुम्ही येणार असाल तर नस्तनपूरला नक्कीच भेट द्या. आणि सरळ सरळ असा रस्ता आहे नांदगाववरनं, तर तुम्ही इथं बघू शकता. आणि विशेष म्हणजे जो श्रावणमध्ये जो शनिवार येतो तेव्हा आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये इथे एवढी सगळी गर्दी राहते ना की पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही. खूप जास्त कार्यक्रम होतात, सत्यनारायणाचे कार्यक्रम. आणि भरपूर असे अभिषेक वगैरे होतो. तर एंट्री केल्या केल्या लगेचच पार्किंग आहे. गाडी पार्क केली की लगेच मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर पहिले नाही का मंदिराच्या पुढे जावं लागायचं आणि मग तिथून बारी स्टार्ट व्हायची. पण आता तसं नाही आहे, आता त्यांनी बदलवलं आहे. म्हणजे मागच्या साईडने आता दर्शन वगैरे ठेवलं आहे त्यांनी. आणि इथं खूप जास्त प्रसन्न वाटतं, कारण की खूप जास्त झाडं आहे, मोठी स्पेस आहे आणि एकदम प्रसन्न असं वातावरण इथलं आहे. तर तुम्हाला खूप जास्त आवडेल, तर तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. आणि वरती बघा किती छान ढग आलेले होते आणि वातावरण एकदम भारी होतं. आणि हे अभिषेक वगैरे कक्ष आहे, तर तिथे सत्यनारायणाची पूजा, जेवण वगैरे सगळं होतं. आणि इथं खूप छान व्यवस्था आहे सगळ्याच गोष्टीची, पाणी वगैरे सर्व आहे. आणि असं थोडंसं चालत गेल्यानंतर हे आहे शनी महाराजांचं मंदिर. आणि हे मागचा व्ह्यू आहे मंदिराचा. तर मग आम्ही लगेचच गेलो दर्शनासाठी. तर तुम्ही इथं बघू शकता किती जास्त हिरवळ आहे. आणि खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर, एकदम गारगार वाटतं. आणि उन्हाळ्यात सुद्धा आहे असंच असतं. तर हे आहे मंदिर. आणि हे प्राचीन. आणि जे कोणी नांदगाव तालुक्यामधून ब्लॉग बघत असतील ते लाईक, शेअर अँड सपोर्ट नक्कीच करा. आणि मंदिराचं थोडंसं काम चालू आहे, त्याच्यामुळे बांबू वगैरे लावलेले आहे. इथं गार्डन वगैरे सर्व काही आहे. तर लगेच आम्ही एंट्री केली. आणि एंट्री करताना फ्रंट व्ह्यू मंदिराचा असा काही आहे. आणि हे खूप प्राचीन काळातील मंदिर आहे. असं म्हणतात की राम जेव्हा वनवासाला गेले होते तर त्यांनी इथं मुक्काम केला होता. तर बघू शकता. आणि हे एक जागृत देवस्थान आहे. इथे केलेला नवस हा पूर्ण होतोच. आणि इथे सत्यनारायण केलं जातं आणि अभिषेक पण केला जातो शनी महाराजांवर. आणि मग लगेच दर्शन वगैरे घेतलं. आणि मंदिराचा आतून व्ह्यू काही असा आहे. मंदिराला भरपूर अशी स्पेस आहे, त्यामुळे खूपच छान वाटतं. आणि तुम्ही इथं बघू शकता की इथं आता एवढे कमी लोक आहेत, पण जेव्हा तुम्ही श्रावणमध्ये इथं दर्शनासाठी याल
तर इथे अजिबात पाय ठेवायला जागा राहत नाही. तुम्ही बघू शकता की ह्याच्या शेजारीच रेल्वे रूळ आहे. इथूनच रेल्वे जाते. आमच्या नांदगावला रेल्वेचं स्टेशन आहे आणि हा आहे बॅकचं म्हणजे उत्तरेकडचा व्ह्यू आहे हा मंदिराचा. आणि इथेच राम, लक्ष्मण, जानकी असे मंदिरं आहेत. आणि हे जे आहे इथे सत्यनारायण वगैरे केले जाते, जेवण वगैरे केले जाते. तर इथंच डाळबट्टीचं जेवण होतं आमच्या गावातलं म्हणून आम्ही गेलो होतो. डाळबट्टी जेवण इथं सगळ्यात जास्त फेमस आहे. तर तुम्ही गेले तर नक्की करा. आणि आम्ही घेतलं होती ही खेळणी बबल्सवाली. त्यानंतरून प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही घराकडे निघालो. आणि वातावरण तर एवढं भारी चाललं होतं की एकदम भारी वाटत होतं. व्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. बाय.